नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पोलीस भरतीविषयी बेसिक माहिती पाहणार आहोत. पोलीस भरतीमध्ये काय काय असतं, नवीन मुलांसाठी ही महत्त्वाची माहिती आहे. तसेच पोलीस भरती 2025साठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. प्रथम असते शारीरिक चाचणी आणि नंतर असते लेखी पेपर. तर पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागतात, कागदपत्रे कोणती पाहिजेत ते आपण पाहू. आधार कार्ड लागते, 10वी-12वी मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट लागतं, शाळा सोडल्याचा दाखला लागतो, शाळा शिकत असल्यास बोनाफाईड लागतं, अधिवास प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, जातीचे प्रमाणपत्र, एवढीच डॉक्युमेंट्स लागतात. नंतर आपण पाहू शारीरिक चाचणीविषयी. तर पुरुषांसाठी 1600 मीटर, 100 मीटर गोळाफेक व महिलांसाठी 800 मीटर, 100 मीटर व गोळाफेक असतो. यांची गुणविभागणी पाहू आपण आता. तर पुरुषांसाठी 1600 मीटरला 20 मार्क असतात, 100 मीटरला 15 मार्क्स असतात आणि गोळाफेकला 15 मार्क्स असतात. तसेच आपण पुढे आता यांची गुणांची विभागणी कशी केली जाते ते पाहू. 1600 मीटरला 20 गुण दिलेले असतात. त्याला 5 मिनिट 10 सेकंदापेक्षा कमी वेळेत जर आपण कंप्लीट केलं तर आपल्याला 20पैकी 20 गुण मिळतात आणि शेवटी 7 मिनिट 30 सेकंदापेक्षा जर जास्त वेळ लागला तर 0 गुण मिळतात. तसंच नंतर 100 मीटर धावणे असते. तर 100 मीटर धावण्यामध्ये 15 गुण दिलेले असतात. 11.50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी वेळेत आपण जर अंतर पूर्ण केलं तर आपल्याला पैकीचे पैकी 15पैकी 15 गुण मिळतील. परंतु 17.50 सेकंदापेक्षा अधिक वेळ लागला तर 0 गुण मिळतील. त्याच्यानंतर असतो गोळाफेक. गोळा हा असतो 7.260 किलोचा. हा जर गोळा 8.50 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त फेकला तर 15पैकी 15 गुण मिळतात आणि 4.30 मीटर ते 4.89 मीटर एवढ्या अंतरामध्ये फेकला तर 0 गुण मिळतात. तर नंतर आता आपण पाहू महिलांसाठी काय असतं ग्राउंड. तर महिलांसाठी असते 800 मीटर धावणे आणि त्यासाठी वेळ असतो 2 मिनिट 50 सेकंद. त्यापेक्षा कमी वेळ लागला तर आपल्याला 20पैकी 20 गुण मिळतात आणि 4 मिनिटपेक्षा जास्त सेकंद लागले तर आपल्याला 0 गुण मिळतात. महिलांसाठी असतं 100 मीटर. त्याचा टायमिंग असतो 14 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी वेळेत जर आपण पूर्ण केलं तर 15पैकी 15 गुण मिळतात आणि 20 सेकंद किंवा त्यापेक्षा जास्त वेळ लागला तर आपल्याला 0 गुण मिळतात. तसेच गोळाफेकचा असतो. मुलींचा गोळा असतो हा 4 किलोचा. तर तो 6 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त फेकला तर 15पैकी 15 गुण मिळतात आणि 4 मीटरपेक्षा कमी फेकला तर 0 गुण मिळतात. तर असं असतं पुरुषांचं आणि महिलांचं ग्राउंड असतं. तर ग्राउंड हे असतं 50 मार्काचं. तर 50 मार्कांपैकी आपल्याला जास्तीत जास्त मार्क कसे मिळतील त्याच्याकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. नंतर असतं सामान्य ज्ञान आणि अंकगणित, मराठी व्याकरण, बुद्धिमत्ता चाचणी. हे असतं लेखीचा पेपर. हा असतो 100 गुणांचा पेपर. ह्या गुणांमध्ये गुणविभागणी असते. सामान्यांना 25 गुण, अंकगणित 25 गुण, मराठी व्याकरण 25, बुद्धिमत्ता 25. 25चा असा पॅटर्न ठरवून दिलेला आहे वरून, परंतु अशा 25चे पडतीलच असं आपण सांगू शकत नाही. त्याच्यामुळे काही काही जिल्ह्यांमध्ये हा पॅटर्न फॉलो केला जातो आणि काही काही जिल्ह्यांमध्ये सामान्यांवरती जास्त भर दिला जातो किंवा काही काही जिल्ह्यांमध्ये गणित, बुद्धिमत्तांवरती जास्त भर दिला जातो. मराठी व्याकरण थोडंसं कमी विचारलं जातं. परंतु आपल्याला जर लेखीमध्ये 90+95पर्यंत मार्क मारायचे असतील तर आपल्याला अभ्यासाशिवाय पर्याय नाही आणि याच्यामध्ये ग्राउंडला थोडंसं कमी महत्त्व आहे. का तर 50 मार्काचं ग्राउंड त्यांनी केलेलं आहे. आधीच्या भरतीमध्ये, इथून पाठीमागच्या भरतीमध्ये 100 मार्काचं ग्राउंड होतं. आता नवीन या भरतीमध्ये 50 मार्काचं ग्राउंड केलेलं आहे. पुलअप्स आणि लाँग जंप हे दोन इव्हेंट कट केलेले आहेत आणि पेपर तर 100 मार्काचं केलेलं. त्याच्यामुळं लेखीला जास्त महत्त्व आलेलं आहे. त्याच्यासाठी सुरुवातीला ग्राउंड घेतलं जातं 50 मार्काचं आणि जास्तीत जास्त मार्क ग्राउंडला घेतल्यानंतर आपण लेखीसाठी क्वालिफाय होतो. तर लेखीसाठी आपल्याला 90 किंवा 90पेक्षा जास्त मार्क पडलेच पाहिजे तरच आपलं सिलेक्शन होऊ शकतं. त्यासाठी दोन्हींवरती पण आपल्याला समान भर दिला पाहिजे. दोन्हीही आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. त्यासाठी 2025च्या भरतीसाठी आत्तापासूनच आपण तयारी केली पाहिजे. तसेच आपण आपल्या चॅनलवरती अंकगणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण आणि सामान्य प्रत्येक विषयाचे कन्सेप्ट वाईज
टॉपिक वाईज सगळे अभ्यासक्रम आपण घेणार आहोत आपल्या चॅनलवरती सोडून. तर हा पूर्णपणे सगळ्यांसाठी फ्री असेल, तर याचा आपण निश्चितच लाभ घ्यावा. आणि जर आपल्याला सक्सेस व्हायचं असेल तर आपल्याला सगळ्यांच्यापेक्षा काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आणि आपण प्रश्नपत्रिकांचा सुद्धा सराव घेणार आहे. ज्या प्रत्येक जिल्ह्यांच्या झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत 2024 साली, त्या प्रत्येक प्रश्नपत्रिका आपण आपल्या चॅनलवरती सोडून घेणार आहोत. तर महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी हे आपण पूर्णपणे मोफत ठेवलेलं आहे. यूट्यूब चॅनलवरती आपण मराठी व्याकरण, गणित बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी यांचा पूर्ण व्हिडिओ घेणार आहोत.